भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः. नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 96वा दिवस. श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सरस्वत्यै नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. अग्निपाठ. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. प्रदूषण माजले, सर्वत्र व्यापले, शुद्ध हवेला स्थान नाही कोठे. शत्रु प्रदूषण मानवाचा आज, दूषित हवा पाणी अन्न. वायुमंडल शुद्धी अग्निहोत्र घडवे, भोपाळ दुर्घटना प्रमाण असे. मेधा म्हणे आता काळाची गरज, सत्वर अग्निहोत्र धरा नेम. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. श्रीमत् शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया संतव्रजा भीतरी. ठाके हो प्रभू हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्री हरी. गोपाळ कृष्ण भगवान की जय. परीक्षिताचा एक 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 सगळं सांगून आता शुक महामुनी त्याला म्हणजे तयारी घेतायत, त्याच्या मनाची तयारी करतायत. तर तयार आहे, पण तरी सुद्धा आणखीन जेवढं त्यांना आता त्यांनी स्वीकारलेलं आहे गुरुपद म्हणूया, त्याच्यातनं त्याचं कल्याण जसं करता येईल त्यासाठी जे जे करता येईल ते ते करत आहेत. आता शुकमुनी सांगतायत, परीक्षित कालास्ते परमाण्व दीर्द्वी परार्धा वधिक नृप कथित युगमानमच शृणु कल्प लयावधी वयापी. शुक महामुनी म्हणतात, परीक्षित तुला मी 3ऱ्या स्कंदात हे सांगितलंय की परमाणू पासून द्विपरार्धापर्यंत काळाचे स्वरूप आणि एक एक युग किती किती वर्षांची होते हे पूर्वी सांगून झालंय. आता तुला मी कल्पाची स्थिती आणि त्याच्या प्रलयाचे वर्णन थोडक्यात सांगतो. राजन, 1000 चतुर्युगीच्या ब्रह्माचा एक दिवस होतो. म्हणजे प्रत्येक द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुग आणि सत्ययुग अशा प्रत्येक युगाचा 1000 वर्ष असं म्हणजे 4000 वर्षांचं ब्रह्माचा एक दिवस झाला. ब्रह्माच्या ह्या दिवसालाच एक कल्प म्हणतात. त्यात 14 मनू होत असतात. कल्पांती तितकाच वेळ प्रलय राहतो. बापरे, प्रलयास ब्रह्माची रात्र म्हणतात. म्हणजे जेवढा दिवस आपण बघतो तेवढीच आपली जशी रात्र असते, तसंच ब्रह्मदेवाचा दिवस जेवढा हजारो वर्षांचा आपल्या तेवढीच रात्रही असते. त्यावेळी हे तिन्ही लोक लीन होतात, त्यांना प्रलय म्हणतात. एष नैमित्तिक प्रोक्त प्रलयो यत्र विश्वसृक शेते नंत सनो विश्वम आत्मसात कृत्यचात्मभू. ज्याचे नाव नैमित्तिक प्रलय होय. या प्रलयाच्या वेळी ब्रह्माजी तत्पश्चात शेषशाही भगवान नारायण पण झोपतात. द्विपरार्धे अशा म्हणजे द्विपरार्धे त्वतिक्रांते ब्रह्मणा परमेष्ठिना तदा प्रकृतया सप्त कल्पन्ते प्रलयायवै. रात्री नंतर दिवस, दिवसानंतर रात्र जेव्हा होते व होता होता जेव्हा ब्रह्माजी आपल्या मनाची 100 वर्ष आणि माणसांच्या दृष्टीने 2 परार्धाचे आयुष्य समाप्त होते, तेव्हा पंचतन्मात्रा, अहंकार, महत्त्व या 7 प्रकृती आपल्या मूळ प्रकृतीत लीन होतात. राजन, याचेच नाव प्राकृतिक प्रलय असं आहे. या प्रलयात प्रलयाचे कारण उपस्थित झाल्यावर पंचभूतांच्या मिश्रणापासून बनलेले आहे. हे ब्रह्मांड आपले स्थूल व रूप सोडून कारण रूपात स्थित होते, म्हणजे मिसळून जाते. परीक्षित,
प्रलयाची वेळ आल्यावर 100 वर्षे मेघ पृथ्वीवर वर्षाव करतात. कोणाला अन्न मिळत नाही. प्रजा तहान भुकेने व्याकुळ होऊन एकमेकांना खायला उठतात. अशा प्रकारे काळाच्या उपद्रवाने पीडित होऊन हळूहळू प्रजा क्षीण होऊ लागते. प्रलयकालीन सावर्तक सूर्य आपल्या प्रचंड किरणांनी समुद्र पाण्यांची शरीरे व पृथ्वीचा सारा रस शोषून घेतो व त्यांच्याद्वारे तो बरसतो. आणि त्यावेळेस संकर्षण भगवंताच्या प्रलयंकारी संवर्तक अग्नी प्रकटतो. नंतर हे ज्यावेळेस सूर्य प्रचंड पाणी शोषून घेतो, सावर्तुक मेघातलं सुद्धा पाणी शोषून घेतो आणि पृथ्वीवर पाण्याचा अंश राहत नाही. म्हणजे आधी प्रचंड पाणीच पाणी आणि नंतर पाण्याचा अंश नाही. आणि जसं सावर्तक हे मेघ आहेत तसं संवर्तक अग्नी पण आहे. आणि तो अग्नी प्रकटल्यावर सगळीकडे नुसता प्रचंड दाह सूर्याच्या उन्हाचा होतो आणि ते इतका तापतं की म्हणजे पृथ्वीवर जगणं अशक्य होतं. वायूच्या वेगाने ती अजून भडकते. अतलादी 7 खालच्या लोकांपर्यंत तिचं दाह पोचतं, त्यापर्यंत सगळ्यांना भस्म करते. तेथील प्राणी आधीच मेलेले असतात. खालून आगीचा प्रचंड करारी ज्वाळा, तर वरून सूर्याची आग. तेव्हा वरून खाली चारी दिशांनी ब्रह्मांड जळू लागते असे वाटते. जणू शेणाची गोवरी जळून आगीच्या रूपात धडकतीये असं वाटतं. प्रलयकालीन सावर्तक वायू प्रचंड वेगाने शेकडो वर्ष चालू राहतो. त्या काळी आकाश धूळ व धुराने व्याप्तच असते. म्हणजे हा अग्निप्रलय म्हटलंय त्यांनी. जसं आपल्याला पाण्याचा प्रलय माहितीये तसं त्यांनी सांगितलं हा इतका भयानक आहे की आता सॉरी, आपण मागच्या आठवड्यात एक बातमी पाहिली नुकतीच की आंतरराष्ट्रीय बातम्यात ह्या अशा सगळ्याच भयंकर घडामोडी जगात चाललेल्या आहेत. 12 तासामध्ये 3 वेळा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. किती भयावह स्थिती असेल. म्हणजे काय कुठल्या दिशेने आपण चाललोय माहिती, म्हणजे कितीतरी लोकांना त्या दिशेला जायला बंदी केली आहे. खूप काही म्हणजे प्रचंड त्या अग्नीच्या दाहाने हे झाले. म्हणजे हा सगळा प्रकार की खाली खोल 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 जमिनीमध्ये आतल वितल सगळीकडं दाह पोचतो अग्नीचा, सूर्याचा. आणि हा तर लाव्हारच जमिनीतनच येणारा आहे, त्याच्यापासूनच हे सगळं. म्हणजे सगळीकडं असं आत्ताही तीच स्थिती वाटते आपल्याला की जे भगवंतांनी वर्णन केलंय की कधीही काहीही होत होतं आणि त्याची परिणती मनुष्य संख्या मरण्यात होत होती. तसंच हे चाललंय. भयंकर स्थिती आहे. आणि हा ते सांगतायत की इतकं धुराने व्याप्त झाली होती. त्यानंतर असंख्य रंगीबेरंगी ढग आकाशात फिरत राहतात, मोठ्या भयानकतेने गरजतात आणि शेकडो वर्ष मग पाऊस पाडत राहतात. त्यावेळी ब्रह्मांडाच्या आतील सारा संसार एक समुद्र होऊन जातो. सगळीकडं बघेल तिकडं फक्त पाणी दिसतं, जलमय होतं. अशा प्रकारे जलप्रलय होतो. तेव्हा पाणी पृथ्वीच्या गंध या विशेष गुणास ग्रासते, आपल्यात लीन करते. गंध गुणांच्या जलात लीन झाल्यावर पृथ्वीचा प्रलय होतो. ती पाण्यात मिसळून जलरूप बनते. त्यानंतर राजा पाण्याचा रस हा गुणास तेज ग्रासते. म्हणजे प्रत्येकाचं जे एक तत्व ठरलेलं आहे त्या तत्वाचा जो एक विशेष गुण आहे तो गुण आपल्या तत्वात मिसळतो, ते तत्व दुसऱ्या तत्वात मिसळतं हे सांगितलंय. पाण्याचा गुण रस आहे, त्यात ते तेज ह्या तत्वात ग्रासते आणि मग जल निरस होते, तेजात सामावते. त्यानंतर वायू तेज गुण रूप यास ग्रासतो, मग तेज रूपरहित होते, त्यातून वायूत मिसळते. आणि नंतर आकाश वायूचा गुण स्पर्श त्याला ग्रासतो, मग आपल्यात मिसळून घेतो. वायू स्पर्शहीन होतो, आकाशात मिसळून जातो. आणि त्यानंतर आकाशाचा गुण आहे शब्द. हा तामस अहंकार त्याला तामस अहंकार ग्रासतो आणि आकाश शब्दहीन होऊन तामस अहंकारात लीन होते. अशा प्रकारे तेजस अहंकार इंद्रियांना, वैकारिक सात्विक अहंकार इंद्रियाधिष्ठित देवता व इंद्रिय वृत्तींना आपल्यात लीन करते. त्यानंतर महत्त्व अहंकारास सत्वादी गुण महत्त्वास ग्रासते. त्याच्याच प्रेरणेने अव्यक्त प्रकृती गुणास ग्रासते. तेव्हा फक्त प्रकृती शिल्लक राहते. तीच चराचर जगताचे मूळ कारण होय. ती अव्यक्त, अनादी, अनंत, नित्य, अविनाशी आहे. जेव्हा ती आपल्या कार्यांना लीन
करून प्रलयाच्या वेळी साम्यावस्था प्राप्त करते, तेव्हा ती काळाचे अवयव वर्ष, महिना, दिवस, रात्र, क्षण आदींमुळे त्यावर काहीही परिणाम होत नाही, की क्षय, वृद्धी आदी कोणताही विकार घडत नाही. त्यावेळी प्रकृतीत स्थूल व सूक्ष्म रूपाने वाणी, मन, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, महत्त्वादी विकार, प्राण, बुद्धी, इंद्रिय व त्यांच्या देवता काहीही राहत नाही. सृष्टीच्या काळात राहण्यास लोकांची कल्पना व त्याची स्थिती पण राहत नाही. सगळं लय पावतं, त्याच्यात लीन होतं. त्यावेळी स्वप्न, जागृती, सुषुप्ती या तिन्ही अवस्था राहत नाहीत. आकाश, पृथ्वी, जल, वायू, अग्नी, सूर्य पण राहत नाही. सर्व काही झोपल्याप्रमाणे शांत होते. या अवस्थेच्या तर्काने, अनुमानाने अशक्य आहे. हे सर्व केवळ आपल्याला तर्काने अगदी अशक्य आहे. म्हणजे सूर्याशिवाय जग कसं असेल, किंवा पाण्याशिवाय, सगळ्या महत्त्वांशिवाय, प्रकृतीशिवाय, म्हणजे केवळ अशक्य वाटतं. पण तसं राहते, ती स्थिती होती काही काळ, त्याची स्थिती पण राहत नाही. म्हणजे कल्पनाही नाही, कल्पना करता येते ती सुद्धा स्थिती नसते. ज्यावेळी स्वप्न, जागृती, सुषुप्ती ह्या तीन अवस्था या अवस्थेचे नाव प्राकृत प्रलय म्हणतात. म्हणजे प्रकृतीच्या ज्यावेळेस लीन होती त्यावेळी त्याला प्राकृत प्रलय म्हणतात. त्यावेळी काळाच्या प्रभावामुळे पुरुष प्रकृती दोघांची शक्ती क्षीण होते आणि मग ते विवश होऊन स्वस्वरूपात लीन होतात. परीक्षित, आता तुला आत्यंतिक प्रलय म्हणजे अर्थात मोक्षाचे मी वर्णन सांगतो. बुद्धी, इंद्रिय व त्यांच्या विषयांच्या रूपात त्यांचे अधिष्ठान ज्ञानस्वरूप वस्तूच भासत होती. त्या सर्वांचा आदी पण आहे, आदी पण आहे, पण अंत नाही. म्हणून हे सर्व सत्य नाही, हे दृश्य आहे. आपल्या अधिष्ठानापासून भिन्न त्यांची सत्ता पण नाही आणि म्हणून ते सर्वथा मिथ्या माया मात्र आहे. ज्याप्रमाणे दीपक, डोळा, रूप हे तिन्ही तेजापासून भिन्न नाहीत. बुद्धी, इंद्रिय, त्यांचे विषय, तन्मात्रा आपल्या अधिष्ठान स्वरूप ब्रह्मापासून भिन्न नाहीत. जसे दोरीचा साप आपले अधिष्ठान अध्यरूत सापापासून भिन्न नाही. म्हणजे आपल्याला भास होतो, पण ते सापाचा भास होतो असताना दोरी, म्हणजे ते अध्यरूत सर्पापासून भिन्न नाही. परंतु अव्यस्त सर्पाच्या अधिष्ठानाशी काही काडीचा संबंध त्याचा नाही. परीक्षित, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्था बुद्धीच्या आहेत. त्यामुळे अंतरात्म्यात जे विश्व, तेजस, प्राज्ञरूप नानात्वाची प्रतीती होते ती केवळ माया मात्र आहे. बुद्धिगत विविधतेचे एकमात्र सत्य आत्म्याशी त्याचा संबंध नाही. हे किती स्वच्छ, अतिशय स्पष्ट करून सांगितलेलं आहे. कुठेही संदेह ठेवला नाहीये किंवा कोणची शंका उरत नाही. हे विश्व उत्पत्ती प्रलयाने ग्रस्त आहे, म्हणून अनेक अवयवांचा समूह अवयवी आहे. आपण असं म्हणतात की अध्यात्मात काय संबंध आहे पृथ्वीचा, अध्यात्मात दगडमातीचा काय संबंध आहे, अध्यात्माचा आणि म्हणजे पाण्याचा, पावसाचा, ह्याचा त्याचा काय. हे सगळं किती किती सूक्ष्म आणि एकमेकात मिसळलेलं आहे. आणि अध्यात्म मुळात असताना हे सगळं याचं अधिष्ठानच ईश्वर आहे ना, त्याच्यापासून हे सगळ्या पसारा आहे. म्हणजे आणि अध्यात्म म्हणजे आपल्या अंतरात्म्यात पाहायच्या अधिकाधिक पाहत राहणं असं काहीतरी अभिप्रेत आहे. म्हणजे त्याचा ह्याच्याशी संबंध नाही, याचा त्याच्याशी संबंध नाही, असं बिलकुल काही नसतं. पण लोक हे सर्रास बोललं जातं. आणि इथं किती व्यवस्थित जसं जसं उत्पत्ती झाली तसं त्याचा लय होत गेला. मागच्याही 11व्या ह्याच्यातही दिलेलं होतं, नाथांच्या ह्याच्यात याला, म्हणजे आपल्या मूळ भागवताच्या ह्याच्यात आलंय. नाथांनी ते विस्तृत दिले, पण आपण ते पाहिलं नाहीये, परत कधी बघू. हे मुख्य काय आहे आता हे सांगताना पुन्हा 12व्या स्कंदात एका अध्यायात 4 श्लोकात तेही शुकमुनी संपूर्ण कसं समेटून घेताना प्राकृतिक प्रलय, प्रत्यक्ष प्रलय, नैमित्तिक प्रलय, या सगळ्या प्रलयाचे नित्य प्रलय, हे सगळं वर्णन ते करत आहेत. आणि त्याच्यात आता हे सांगतायत म्हणजे ही प्रकृती जी दिसते, हे विश्व जे दिसतंय, तो भगवंताचा एक आविष्कार आहे ना. त्याच्याकडं म्हणजे भूगोल, त्याचा अध्यात्माशी संबंध नाही, त्याचा देवाशी संबंध नाही, असं आपण काहीही म्हणू शकत नाही. म्हणजे म्हणतात त्यांनी खूप सखोल विचार करायचा, इतक्या वरवरचं बोलायचं नाही. हे विश्व उत्पत्ती प्रलयाने ग्रस्त आहे,
म्हणून अनेक अवयवांचा समूह अवयवी आहे. तरी हा कधी ब्रह्मात होतो आणि कधी नाही. अगदी तसे जसे आकाशात मेघमाला कधी होते कधी नाही. परीक्षित, जगत व्यवहारात जितके म्हणून अवयवी पदार्थ होतात ते नसताना पण त्यांचे भिन्न भिन्न अवयव सत्य मानले जातात. कारण त्यांचे कारण आहे. ज्याप्रमाणे वस्त्ररूपी अवयवी नसताना सुद्धा त्याच्या कारणरूप सुताचे अस्तित्व मानलेच जाते, त्याचप्रमाणे कार्यरूप जगताच्या अभावात पण ह्या जगताच्या कारणरूप अवयवाची स्थिती होते. परंतु ब्रह्मात हा कार्यकारण भाव पण नसतो. कारण काय पहा, कारण तर सामान्य वस्तू आहे आणि कार्य विशेष वस्तू. अशा प्रकारचा जो भेद दिसतो तो केवळ त्याचा हेतू हा आहे की सामान्य व विशेष भाव अपेक्षित आहे. अन्योन्याश्रित आहे. विशेषाशिवाय सामान्य आणि सामान्याशिवाय विशेषाची स्थिती होत नाही. कार्य व कारण भावाचा आदी आणि अंत दोन्ही मिळतात. म्हणूनच ते स्वप्निक भेदभावा समान सर्वथा अवस्तू आहेत. किती सांगितले पुन्हा पुन्हा व्यवस्थित स्फोड करून सांगतायत आणि हे एकाग्र चित्ते राजा श्रवण करतोय. म्हणून यात संदेह नाही की हा प्रपंच रूप विकार स्वप्निक विकार समानच प्रतीत होतो. याचे अधिष्ठान ब्रह्मस्वरूप आत्म्यापासून भिन्न नाही. आत्म्यासमान स्वयंप्रकाश होईल व म्हणजे तरी हा चिद्रूप आत्म्यासमान स्वयंप्रकाश होईल व अशा स्थितीत तो आत्म्याप्रमाणे एकरूप सिद्ध होईल. परंतु इतके तर सर्वथा निश्चित आहे की परमार्थ सत्य वस्तूत विविधत्व नाही. जर कोणी अज्ञानी परमार्थ ह्या सत्य वस्तूत विविधत्व मानेल, स्वीकारेल, तर त्याचे ते मानणे म्हणजे मठाकाश व घटाकाश वेगळे मानल्यासारखे आहे. आकाशस्थित सूर्य आणि जलप्रतिबिंबात सूर्य वेगळे, तसेच बाह्य आणि अंतर्वायूत भेद असं करण्यासारखं आहे. कारण असताना तो फक्त एकच एक असतो, तो फक्त आपल्याला भासतो दोन ठिकाणी. तसं आहे की मडक्यातलं आकाश काय आणि सगळीकडचं आकाश काय, तीच गोष्ट हा परमार्थातला भगवंत काय किंवा ब्रह्मा काय, आत्मस्वरूप काय आणि विश्वातलं आत्मस्वरूप काय, ते सर्व एक आहे, त्याच्यात भेद नाही. जसे व्यवहारात माणूस एका सोन्यालाच अनेकात मडवतो, हे पुन्हा पुन्हा हा दृष्टांत दिलेला आहे की जर सोन्याचं कंगन करतो, माळा करतो, कुंडल करतो, त्याप्रकारे व्यवहारिक निपुण विद्वान लौकिक वैदिक वाणीद्वारा अनेक रूपात वर्णन करतो. भगवंताची स्तुती करावी वाटल्यावर त्याला अनेक प्रकारे स्तुती करून त्याच्या वैविध्यतेने नटलेल्या या विश्वात तो किती प्रकारांनी नटलाय, किती प्रकारांनी आपला आविष्कार दाखवतोय, हे सगळं विद्वान लोक सांगताहेत असं सांगितलंय. पहा ना, ढग सूर्यापासून उत्पन्न होतो, सूर्यामुळे प्रकाश येतो, परंतु सूर्याचाच अंश जो डोळा त्या सूर्याचे दर्शन घेण्यास बाधक होतो. अगदी तसेच अहंकार पण ब्रह्मापासून होतो, ब्रह्मामुळेच प्रकाशित होतो व ब्रह्मांश जीवासाठी ब्रह्म साक्षात्कारासाठी अहंकार बाधक होतो. तो पूर्ण त्यागल्याशिवाय ब्रह्म दिसत नाही. जेव्हा सूर्यामुळे प्रकटणारा ढग इतस्ततः होतो तेव्हा नेत्र आपले स्वरूप सूर्य दर्शन घेण्यास समर्थ होतात. ठीक तसे जेव्हा जीवाच्या हृदयात जिज्ञासा जागते तेव्हा आत्मोपाधी अहंकार नष्ट होतो, त्यास स्वरूपाचा साक्षात्कार होतो. अहंकार गेल्याशिवाय ईश्वर दर्शन, स्वरूप साक्षात्कार, आत्मदर्शन काहीही त्याला नाव द्या पण त्याची शक्यताच नाही सांगितलंय. हे शत्रुदमन तत्वदर्शी लोक म्हणतात की ब्रह्मापासून गवताच्या काडीपर्यंत जितके पदार्थ आहेत, प्राणी आहेत, त्या सर्व क्षणोक्षणी उत्पन्न होतात आणि मरतात. अर्थात नित्य रूपात उत्पत्ती आणि प्रलय होत असतो, त्याला नित्य प्रलय म्हणतात. संसाराचे परिणामी पदार्थ नदी प्रवाह दिपवणारी क्षणोक्षणी बदलत असतात. नदीचे प्रवाह आणि
दीपशिखादी जे काही आहे ते सर्व क्षणोक्षणी बदलत राहतात. त्यांच्या बदलणाऱ्या अवस्थांकडे पाहून हे निश्चित होते की काळ रूप चाकाच्या वेगात वाहत व बदलत जाते. म्हणून क्षणोक्षणी उत्पत्ती व प्रलय होत असतो, तो क्षणिक प्रलय. आता असं ते हिमालयाच्या बाबतीत म्हणतोय ना की हिमालय प्रचंड वेगाने ह्या बाहेरच्या उष्णतेमुळं वितळतोय. म्हणजे नुसता हिमालय नाही, आता आल्प्स पर्वतांच्या रांगा सुद्धा तिकडं हे होतच असतील. पण एकूण जे हिम हिम काय म्हणतात ते पर्वत आहेत ते सगळेच जगात एकूण ग्लोबल वॉर्मिंगमुळे ते सगळ्यांचं पाणी व्हायला सुरुवात झाली आहे आणि समुद्राची पातळी इतकी वाढतीये आणि ती वाढणार 1-2-3 वर्षातच हे शास्त्रज्ञांचं भाकीत केलेलं सत्य आहे. मग हे जे वर्णन केलेलं आहे ते हेच सांगितलेलं आहे ना की बदलत असतं, सारखं क्षणोक्षणी सृष्टीचं हे चक्र बदलत असतं, त्याच्यात प्रचंड स्थित्यंतर घडत असतं. आणि जसे आकाशात तारे सदैव चालत राहतात पण त्यांची गती स्पष्ट दिसत नाही. आपण नुसतं स्थिर बघतो, म्हणजे इथं आपल्याला सप्तऋषी दिसतात, ते एका ठिकाणीच आहेत वाटतंय, पण सगळं हालतच असतं ब्रह्मांड. तसेच भगवत स्वरूपभूत अनादी अनंत काळापासून प्राण्यांच्या प्रतिक्षणी होणारा प्रलय व उत्पत्तीचा पत्ता लागत नाही. परीक्षित, मी तुला 4 प्रलयांचे वर्णन सांगितले: नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, प्राकृत प्रलय आणि आत्यंतिक प्रलय. वास्तविक ही काळाची सूक्ष्म गती आहे हे समज. हे कुरुश्रेष्ठा, विश्वविजेत्या, भगवान नारायणच समस्त प्राणी आणि शक्तींचे आश्रय आहेत हे लक्षात घे. जे काही मी संक्षेपाने सांगितलं त्याच्याच लीला ते सर्व आहेत हे लक्षात ठेव. भगवंताच्या लीला कथांचे पूर्ण वर्णन स्वयं ब्रह्माजी करायलाही असमर्थ आहेत किंवा त्यांनाही करता येणं शक्य नाही. जे लोक अत्यंत दुस्तर संसार सागर पार करू इच्छितात अथवा जे लोक अनेक प्रकारच्या दुःखापवादाने दग्ध होतात त्यांच्यासाठी पुरुषोत्तम भगवंताची लीला कथारूप रससेवना व्यतिरिक्त अन्य कोणते साधन वा काही नौका नाही. हे केवळ लीला रसायन सेवन करूनच आपले मनोरथ सिद्ध करू शकतात. मुळात ते मनोरथ ईश्वराच्या दर्शनाची, ईश्वराची एकत्व पावण्याशी एकरूप झालेलं हवं. याचा आपण मनाने आपल्या प्राकृतिक गोष्टी काहीतरी प्राप्तीची आशा धरून बसायचो, त्याच्यासाठी हे नाही. मी जे काही राजा तुला ऐकवलं तेच भागवत पुराण आहे. त्यास सनातन ऋषी नरनारायणांनी सर्वप्रथम देवर्षी नारदास, नरनारायण हे भगवंताचाच अवतार, भगवंतानी नारदांना ऐकवलं. त्यावेळी त्यांनी माझे पिता कृष्णद्वैपायन यांना ऐकवलं. महाराज, त्याच बद्री वनविहारी भगवान श्रीकृष्ण द्वैपायनांनी प्रसन्न होऊन मला या वेदतुल्य श्रीमद भागवत संहितेचा उपदेश केला. हे कुरुश्रेष्ठा, एताम वक्षत्यसौ सूत ऋषीभ्यो नैमिषालये दीर्घसूत्रे कुरुश्रेष्ठ संपृष्ट शौनकादिभिः. आता लवकरच नैमिषारण्यामध्ये फार मोठे सत्र चालणार आहे. त्या सत्रामध्ये पौराणिक वक्ता म्हणून सुतजी असतील आणि शौनकादी ऋषी ते सर्व श्रवण करतील. असं हे पुढं ऐकणार आहेत. आणि मग आता ते आपलं जे सांगितलंय तुला, निघायच्या तयारीला लागलेत आणि मग ते शेवटायत की अत्रानुवर्ण्यते भीक्ष्ण विश्वात्मा भगवान हरिः यस्य प्रसादज ब्रह्मा रुद्र क्रोध समुद्भव. प्रिय परीक्षिता, या श्रीमद भागवत महापुराणात पुन्हा पुन्हा सर्वत्र विश्वात्मा भगवान श्रीहरीचे संकीर्तन आलेले आहे. त्याच्या रूपाचं वर्णन आलेलं आहे, त्याच्या गुणांचं वर्णन आलेलं आहे. ब्रह्मा व रुद्रा पण श्रीहरीपासून वेगळे नाहीत, पृथक नाहीत. त्यांच्या प्रसाद लीला, क्रोध लीला ही एक अभिव्यक्ती आहे. हे राजन, तम तू राजन मरिष्यते पशुबुद्धी मीमांजहि न जातः प्रागभूतोद्य देहवत त्वं न द्रसी. हे राजन, आता तू पशुप्रमाणे अविवेक मूलक धारणा सोडून दे. मी मरणार, हे शरीर मरणार, हे
हे असं विचारात न घेता हे शरीर पूर्वी होते का नव्हते, मग ते उत्पन्न झाले, मग ते नष्ट होईल. तसेच तू पण प्रथम नव्हता, जन्मला व मरणार असे नाही ना. ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे बीजापासून अंकुर व अंकुरापासून बीजोत्पत्ती पुन्हा होते, तसंच एका देहातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा अशी उत्पत्ती होत असते देहांची. परंतु तू कोणापासून उत्पन्न झालेला नाहीस व तुझ्यापासून पुत्र पौत्रा जे शरीरारूपात उत्पन्न झाले नाहीत. जसे आग लाकडापासून सर्वथा वेगळी असते, लाकडाच्या उत्पत्ती विनाशाचा कितीतरी पुढची असते, विभिन्न असते, तसेच तू या शरीराच्या सर्वथा भिन्न आहेस, अलग आहेस. स्वप्नावस्थेत वाटते की माझेच मस्तक काटले, मीच मेलो, मला लोक स्मशानात जात आहेत, परंतु ह्या सर्व शरीराच्या अवस्था दिसत असतात, आत्म्याच्या नाही. पाहणारा त्या अवस्थांपेक्षा खूप वेगळा असतो, जन्म मृत्यू रहित असतो, शुद्ध बुद्ध परमात्म स्वरूप आहे. परंतु माठ फुटल्यावर आकाश पूर्वीसारखेच अखंड राहते, परंतु घटाकाशाची निवृत्ती झाल्यावर लोकांना प्रतीत होते की महद आकाशात मिसळले, वास्तविक ते मिसळलेलेच असते, ते भिन्न नसतेच. पण आपण माठापुरतं ते मर्यादित आहे असं गृहीत धरत असतो. मनच आत्म्यासाठी शरीर, विषय, कर्म, कल्पना करत असते. मनच सृष्टी निर्माण करते, मनच माया अविद्या, वास्तविक ही मायाच परमजीवास संसार चक्रात पाडण्याचे काम करते. ततो दीपस्य दीपत्वमेवं देहकृतो भव रजसत्वतमो वृत्त्या जायतेथ विनश्यति. जोपर्यंत तेलासाठी पात्र, वात, आग यांचा संयोग राहतो, तोपर्यंत दिव्यात दिव्या पण आहे. आणि तसेच जोपर्यंत आत्म्याच्या शरीर, मन, कर्म, शरीरात राहणाऱ्या चैतन्याध्यास याच्याशी संबंध राहतो, तोपर्यंत जन्म मृत्यू चक्रात भटकावे लागते. रजोगुण, तमोगुण, सत्वगुणाच्या वृत्तीमुळे उत्पत्ती स्थिती लय पावावे लागते. परंतु आकाश दिव्याच्या दिसण्यामुळे तत्वरूपी तेज विनाश होत नाही. तसेच संसाराचा नाश झाल्यावरही आत्म्याचा नाश होत नाही. राजन, तू आपल्या विशुद्ध आणि विवेकवती बुद्धीला परमात्म चिंतनात भरपूर मग्न कर. स्वतः आपल्या आतल्या स्थित अशा परमात्म्याचा साक्षात्कार करून घे की तू देहबुद्धीच सोडून दे. मग देहाला काही का होईना, हे किती मुद्द्याचं सांगितलेलं आहे. तू फक्त अनुसंधान ठेव, चिंतन कर, मीच सर्वाधिष्ठित परब्रह्म आहे हा ठाम विश्वास धर. अशा आपणास आपल्या वास्तविक एकरस परब्रह्मात अखंड स्वरूपात स्थित कर. हे राजन, तू मृत्यूंचा पण मृत्यू आहेस, तू स्वतः ईश्वर आहेस. ब्राह्मणाच्या शापाने प्रेरित तक्षक येईल भस्म करू शकत नाहीत, कारण तक्षकाची तर गोष्टच सोड, प्रत्यक्ष मृत्यू काय, मृत्यूचा समूह पण तुझे काहीही वाकडे करू शकत नाही. तू स्वतःला परब्रह्मात लीन कर. ज्यावेळी आपल्या विषारी जिभा चाटत, लाळ घोटत तो तक्षक येईल, ओठांच्या कड्या चाटत यावा, तुझ्या पायाला डसेल, पण तू पर्वा करू नकोस. तू आपल्या आत्मस्वरूपात स्थित असशील. या शरीरास इतकेच नव्हे, या विश्वास पण आपल्यापासून वेगळे पाड. म्हणजे तू इतका परमात्म तत्व स्वरूप हो सांगतात की तुझ्या देहाला तर काही करू दे तक्षक. आत्मस्वरूप बेटा परीक्षित, आता मात्र जसं आपण सांगतोय तसं शब्द राजा परीक्षित पाठोपाठ आपल्या शब्दांच्या बरोबर करतोय, ह्यावर त्यांचा दृढ विश्वास असतो. आणि मग त्यांनी जे सांगितलेलं असतं की राजा, तू दृढ अंतःकरणातल्या परमात्म स्वरूपात एकत्व पाव, अभेद बुद्धी छाटून टाक. तू आत्मा आहेस, तू मृत्यूची मृत्यू आहेस, तू परमतत्व आहेस. हे ह्या शब्दागणित ते आत 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 राजा परीक्षित गेलेला असतो. आणि म्हणून ते शेवटी म्हणतात की हे डोळे त्यांनी मिटलेले आहेत राजाचे. मग शुकाचार्य म्हणतात की आत्मस्वरूप बेटा परीक्षित, तू विश्वात्मा भगवत लीला संबंधी जो प्रश्न केले त्याची मी सगळी सविस्तर उत्तरं दिली, आता आणखी काय ऐकायचे बाबा. म्हणून शुकमुनी सांगतात
शौनकादी ऋषींनो, व्यासनंद शुकमुनी समस्त चराचर जगताचे आपल्या आत्म्यात अनुभवतात, व्यवहारात सर्वांप्रती समदृष्टी ठेवतात. भगवत शरणागत अथवा त्याद्वारा सुरक्षित राजर्षी परीक्षितने त्या संपूर्ण उपदेश ध्यानपूर्वक ऐकला, तंतोतंत त्याप्रमाणे अनुकरण केलं. आता ते मस्तक झुकवून आणखी त्यांच्या चरणाजवळ आले आणि हात जोडून प्रार्थना करू लागले. नात्यद्भुतम अहम मन्ये महताम अच्युतात्मनाम अज्ञेषु तापतप्तेषु भूतेषु यदुनग्रह. राजा म्हणतोय की भगवान, आपण मूर्तिमान करुणासागर आहात. आपण माझ्यावर परम कृपा केलीत. अनादि अनंत एकरस सत्य परम भगवान श्रीहरी स्वरूप, त्याच्या लीला ह्या सगळ्याचं पुन्हा पुन्हा सुंदर वर्णन केलं. आता मी आपल्या कृपेने परम अनुग्रहित होऊन कृतकृत्य झालोय. आता म्हणजे मला कशाच मरणाची भीती नाही. सिद्धोस्म्यनुगृहीतोस्मी भवता करुणात्मना. आता मी सिद्ध झालोय. संसारातील प्राणी स्वार्थ परमार्थासाठी ज्ञानापासून शून्य आहे. विभिन्न प्रकारच्या दुःख दावानाला दग्ध होत राहतात. त्यांना भगवतमय महात्म्यांचा अनुग्रह होणे गरजेचे असते. आणि हा तुम्ही माझ्यावर केला. हे करुणासागर, तुम्ही धन्य आहात. म्हणजे तुम्ही मला धन्य केले. मी माझ्यासारख्या पुष्कळ लोकांनी आपल्या मुखारविंदातून हे श्रीमद भागवत पुराण श्रवण केले. या कथेत पावलोपावली भगवंताच्या स्वरूपाचे लीलांचे वर्णन केले आहे. ज्याच्या गाण्याने मोठमोठे आत्माराम ऋषी संतुष्ट राहतात, रमतात. भगवन, आपण मला अभयदानाचा, ब्रह्म व आत्म्याच्या एकतेचा साक्षात्कार करून दिलाय. आता मी परमशांती स्वरूप ब्रह्मात स्थित आहे. मला तक्षक आदी कोणत्याही मृत्यूच्या निमित्ताचे अथवा झुंडीच्या झुंडी येणाऱ्या मृत्यूंचेही भय नाही. मी निर्भय झालोय. आपण मला अभय केलेत. ब्रह्मन, आपण आता मला आज्ञा द्या. माझी वाणी मी बंद करतो, मौन धरतो. सर्व संस्कार कामनारहित चित्त इंद्रियातीत परमात्म्यात विलीन करतो आणि तसेच आपले प्राण त्यागेन आणि हे कलेवराला तक्षक डसू दे. आपण उपदेशलेले ज्ञान विज्ञानात एकरूप झाल्यामुळे अज्ञानम च निरस्तम्ये ज्ञान विज्ञान निष्ठया भवता दर्शितम क्षेमम परम भगवत पदम. मी ज्ञान विज्ञानात एकरूप झाल्याने माझे अज्ञान सर्वदासाठी नष्ट झाले. मी पुरेपूर जाणतो की सर्वत्र जगात परमात्म स्वरूप भरून राहिलेलं आहे आणि हे आपल्या वाणीचा प्रभाव आहे. मला हा साक्षात्कार आपण घडवलात. श्रुतजी सांगतायत की शौनकादी ऋषींनो, राजा परीक्षिताने भगवान सुखदेवजींना अशी विनंती करून त्यांची अतिशय प्रेमाने पूजा केली. आता ते परीक्षिताचा निरोप घेऊन समागत त्यागी महात्मा उपस्थित असलेल्या भिक्षूंसह ऋषी मुनींसह निघून गेले. राजर्षी परीक्षिताने पण कोणत्याही बाह्य सहाय्याशिवाय स्वतःला आपल्या अंतरात्म्यात परमात्म चिंतनात मग्न करून टाकले. ते ध्यानमग्न झाले. त्यावेळी त्यांचा श्वासोश्वास थांबला. असे वाटत होते की कोण्या वृक्षाचे, वठलेल्या वृक्षाचे मूळ आहे की काय, इतके ते तटस्थ झाले. म्हणजे त्यांनी पूर्ण ध्यानात म्हणजे देहाला सोडून टाकलं, आत्मा परमात्म्यात लीन केला. त्यांनी गंगा किनारे कुश अशा प्रकारे पसरले होते की त्यामुळे त्यांचा अग्रभाग पूर्वेकडे व त्यावर उत्तरेकडे तोंड करून ते बसले होते. त्यांची आसक्ती, संशय तर केव्हाच संपले होते. आता ते ब्रह्म आणि आत्मा एकरूपता पावलेले महायोगी ब्रह्मस्वरूप होते. शौनकादी ऋषींनो, मुनी कुमार शृंगीने क्रोधित होऊन परीक्षिताला शाप दिला होता. त्यांनी पाठवलेला सर्पतक्षक राजा परीक्षितास चावण्यासाठी त्यांच्या जवळ गेला आणि रस्त्यात त्याला कश्यप नावाचा ब्राह्मण भेटला. तम तर्पयित्वा दविणैर निर्वित विषहारिणम द्विज रूप प्रतिच्छन्ना कामरूपो दशनृपम. हा कश्यप ब्राह्मण सर्व प्रकारचे विष उतरवण्यात, सर्पाचे विष उतरवण्यात अतिशय महान होता, निपुण होता. तक्षकाने त्याला विचारले, तू कुठं चाललाय? त्यांनी सांगितलं की राजाचं
माझ्या अंगात जो गुण आहे किंवा माझ्याकडे जी विद्या आहे त्याने मी कितीही विषारी साप असू दे मी त्याचं विष उतरवतो. आणि तक्षकाचंही विष उतरवण्याची कला किंवा ते नैपुण्य माझ्याजवळ आहे. म्हणून मी राजाकडनं मला धनाची याचना आहे. मग हा तक्षक त्याच्याच बरोबर ब्राह्मण रूप घेऊनच बोलत असतो. तो म्हणतो की अरे तुला धनच हवंय ना, मी तुला धन देतो, जा तू, मी मलाही येतो, मी तुझ्या आधी आलोय असं म्हणून तो त्याला परत पाठवतो. आणि त्याला राजाजवळ जाऊ दिले नाही. स्वतः ब्राह्मणाच्या रूपात लपून, कारण तो इच्छानुरूप धारण करणारा होता, नाग होता, तो राजाजवळ गेला आणि त्यांनी त्याला चावा घेतला. ब्रह्मभूतस्य राजर्षे देहो हि गरलाग्निना बभूव भस्मसात सद्य पश्यताम सर्व देहिनाम. राजर्ष परीक्षित तक्षक डसण्यापूर्वीच ब्रह्मस्वरूपी लीन झालेले होते. आता तक्षकाच्या विषाच्या आगीमुळे त्यांचे शरीर सगळ्यांच्या देखत जळून भस्म झाले. पृथ्वी आकाश सर्व दिशांनी हाय हाय असा ध्वनी ऐकू आला. देवता असुर माणसे सर्वच्या सर्व परीक्षिताची ती परमगती पाहून विस्मित झाले. देवतांच्या दुंदुभी आपोआप वाजू लागल्या. गंधर्व अप्सरा गाऊ लागले. देवता लोक साधू साधू म्हणून त्याची वाहवा करू लागले. त्याच्यावर पुष्पवर्षाव केला. जन्मेजयाला हे बातमी ऐकायला मिळाली. जन्मेजय स्वपितरम श्रुत्वा तक्षक भक्षितम यथा जुहाव संस्क्रुद्धो नागान सत्रे सहद्विजय. आपल्या वडिलांना सर्प चावलाय तक्षक येऊन, आणि त्याने इतका म्हणजे भयंकर होता की ते सगळे जळून जळालेत. आता तो ब्राह्मणांसहित विधिवत सर्पांचे अग्निकुंडात हवन सुरू करतो, सर्पसत्र आयोजन करतो. म्हणजे त्याचा हे 8 दिवस झाले राजा जसं आपण मुक्त व्हायचा विचार करत असतो तसं ह्या सर्पाला काय करायला पाहिजे म्हणून ह्याचा इकडे मुलाचा विचार चालू असतो. ज्याला गादीवर बसवलेलं असतं राजाने, आपला मोठा मुलगा जन्मेजय. मग तक्षकाने पाहिले की जन्मेजयाच्या सर्पसत्रात मोठमोठे महासर्प पटापट येऊन त्या अग्नीत पडतायत. तेव्हा तो भयभीत झाला आणि तो मग इंद्राला शरण गेला की मला मरायचं नाहीये. म्हणजे अर्थात तो अमृत पिलेला होता, अमर होता, पण तरी सुद्धा मंत्राच्या ताकदी पुढं काहीही चालत नाही, मला हा मारून टाकणार असं त्याला वाटलं. आणि मग पुष्कळ सर्पांचे भस्म होणे पाहिले, पण अद्याप तक्षक जळला नाही. हे कसं काय म्हणून तो विचारतो. अपश्यतम तक्षकम तत्र राजा परीक्षितो द्विजान उवाच तक्षकः कस्मन देहो रग अधम आधमः. म्हणजे अधम तक्षक नाग तो कसा ब्राह्मणांनो अद्याप पडला नाही. अनेक महासर्प ह्याच्यात येऊन पडतायत, पण हे परीक्षित नंदना म्हणजे परीक्षित नंदन जन्मेजयाने हा प्रश्न विचारला. ब्राह्मणांनी सांगितले की राजन, म्हणजे ह्यांचं ज्ञान किती उच्च पातळीचं असायचं की त्यांनी हे एकीकडं एका कोणीतरी ऋषी मुनींनी ध्यान लावून बसले होते. त्यांनी बघितलं की तक्षक येतोय का नाही, आणि त्यांना लक्षात आलं की तो इंद्राला शरण गेलाय आणि इंद्राने त्याला म्हणजे आवरून धरलंय, त्याची आहुती देता येत नाहीये, इंद्राने त्याला अभय दिलेलं आहे, स्तंभित करून ठेवलेलं आहे. हे पाहिलेलं हे त्याला सांगतात. मग अरे असं असं झालंय. हा विचारात पडतो की आता इंद्राने त्याला का हे द्यावं, माझा तो दोषी आहे, माझ्या वडिलांना त्यांनी मारलेलं आहे, तो आता ताई तक्षक आहे. खरं तर त्याचा काहीही दोष नाही. शाप मिळालेला असतो ब्राह्मणाचा. शाप देणारा वेगळा, घेणारा वेगळा, ह्याचं निमित्त असतं, आणि निमित्त म्हणून हा ह्याच्या नावाने दिला शाप. तक्षक चावेल म्हणून मी शाप चावायला आलो, मारायला. त्याचा काही संबंध नसतो, पण हे काही त्याला सारासार विचार दुःखामध्ये माणूस हरवून बसतो. तसा तो पूर्ण हरवला होता आणि ग्रासला होता, आणि त्याला काहीही करून तक्षकाचा, त्याला अधमसर्प असं म्हणतो, त्याला मारून टाकायचंय. आणि मग तो सांगतो की इंद्राने त्याला अभय दिले आणि स्तंभित केले आहे, म्हणून तो आहुतीत पडत नाही. मग हे पारीक्षित म्हणजे त्याचा मुलगा परीक्षिताचा असं म्हणून पारीक्षित इति श्रुत्वा प्राहार्त्विज उदारधी सहेंद्रस्तक्षक विप्रा नागनौ किमीत पात्येत. आता तुम्ही विचार काय करताय, इंद्रासह अग्नीत आहुती द्या,
तुम्हाला तसे मंत्र येत नाहीत का, असा प्रश्न तो विचारतो. परीक्षित नंदन म्हणतो की फार तो बुद्धिमान आणि वीर होता. त्यांनी ब्राह्मणांचे ऐकून ऋत्विजांना सांगितले, हे ब्राह्मणांनो, आपण इंद्रासह तक्षकाला अग्नीत आहुती देऊ शकत नाही का? तुम्ही तसेच आवाहन करून पहा. मग जन्मेजयाची ही गोष्ट ऐकून ब्राह्मण त्याला संतुष्ट करण्यासाठी इंद्रासह तक्षकाला अग्निकुंडात आहुतीसाठी आवाहन करते झाले. त्यांनी तसे मंत्र उच्चारायला सुरुवात केली. मग ते तक्षक मरुद्गणांचा सहचर इंद्रासह अग्निकुंडात शीघ्र पडो असे त्यांनी मंत्र म्हटले. ज्यावेळी ब्राह्मणांनी अशा प्रकारे आकर्षण मंत्र म्हणला, पाठ सुरू केला, तेव्हा इंद्र आपले स्थान स्वर्ग विचलित झाले. त्याचं आसन हलायला लागलं. विमानात बसलेले इंद्र तक्षकासह खूप घाबरले. आता ते विमानही भराभर गिरट्या घेऊ लागलं, म्हणजे त्याच्यावरचाही ताबा सुटला. ते कोणत्याही क्षणी खाली अग्नीत पडेल अशी वेळ आली. अंगिरा नंदन बृहस्पतीने हे पाहिलं आणि आकाशातून इंद्रासह तक्षक अग्नीत पडत आहे तेव्हा राजा जन्मेजयापाशी ते आले. आणि हे चुकीचं चाललंय, म्हणजे राग वगैरे ठीक आहे, पण तो किती, मग ते त्याच्या जवळ येतात आणि म्हणतात, हे नरेंद्रा, राजा जन्मेजय, हे तू सर्पराज तक्षकास मारणे आपणा योग्य काम नाही. तेव्हा अमृत पिलेला आहे, तो अजर आहे, अमर आहे. जीवितम मरणम जंतोर गती स्वैनैव कर्मणा राजंस्त तोन्यो नात्यस्त्र प्रदाता सुख दुःखयोः. राजन, जगताचे प्राणी आपल्या कर्मानुसार जीवन मरणोत्तर गती प्राप्त करत असतात. कर्माशिवाय अन्य कोणी कुणाला सुद्धा दुःख सुख पोचवू शकत नाही. हे जन्मेजय, तशी तर बऱ्याचशा लोकांचा मृत्यू साप, चोर, आग, वीज आदी, तसेच भूक, तहान, रोगादी निमित्तांनी होत असतो. परंतु ही सांगायची गोष्ट झाली. वास्तविक तर सर्व प्राणी प्रारब्धानुसार भोग भोगतात. राजन, तू खूप निरपराध सर्पांना मारलेस, जाळलेस. ह्या अभिचार यज्ञाचे फळ केवळ प्राण्यांना मारणे किंवा हिंसा करणे एवढेच आहे. म्हणून ही हिंसा आता थांबव, कारण जगताचे सर्व प्राणी आपापल्या प्रारब्धाचा भोग भोगत असतात. मग तर सुतजी सांगतायत, हे त्यांनी त्याला म्हणजे विनंती वजा आज्ञा दिली आहे अंगिरा ऋषींनी. आणि मग हे सुत महामुनी शौनकजींना ही कथा सांगतायत. आता एक वक्ता श्रोता संपला. परीक्षित राजा आणि शुक महामुनी हे वक्ता श्रोता संपले. आता हे सुतजी आणि शौनकादी ऋषी हे राहिले. ते बोलतायत, इत्युक्त स तथेत्याह महर्षेर मानयन वचः सर्पसत्रा दुपरतः पूजया मास वाक्यातिम. म्हणजे शौनकादी ऋषींनो, महर्षी बृहस्पतीजींच्या बोलण्याचा सन्मान करत जन्मेजयाने म्हटले की आपली आज्ञा शिरोधारी आहे. ठीक आहे. त्यांनी तत्काळ सर्पसत्र बंद करण्याची आपल्या ब्राह्मणांना प्रार्थना केली आणि त्याप्रमाणे त्यांनी आणि देवगुरु बृहस्पतींची पूजा केली. आणि ऋषीगण ज्यामुळे विद्वान ब्राह्मणास क्रोध आला आणि राजाला त्यांनी शापलं, म्हणजे परीक्षित राजाला त्या शृंगी ऋषींनी, आणि मृत्यू झाला. जन्मेजयाला क्रोध आला, त्यांनी अनेक सर्प मेले. हीच भगवान विष्णूंची महामाया आहे. कशामुळं काय होईल हे कोणत्या बुद्धीच्या विचारामुळं घडतं हे सांगता येत नसतं. ते त्याची कर्म असतात. ही अनिर्वचनीय आहे माया. त्यामुळे भगवंताच्या स्वरूपभूत जीव क्रोधादी गुण वृत्तीद्वारा आपल्या शरीरास मोहित होतो आणि कर्म घडतात. एक दुसऱ्यांना दुःख देत दुःख भोगत राहतात. आपल्या प्रयत्नाने ते निवृत्त होत नाहीत. जोपर्यंत स्वप्रयत्नाने निवृत्त होत नाहीत तोपर्यंत काहीही उपयोग नाही. विष्णू भगवंताच्या स्वरूपाचे निश्चय करून त्याचे भजन करण्याने ही माया निवृत्त होते. ही दंभी आहे, कपटी आहे. बुद्धीत पुन्हा पुन्हा दंभ आणि कपटाचे स्मरण होते, तीच माया आहे.
जेव्हा आत्मवादी पुरुष आत्मचर्चा करू लागतात तेव्हा परमात्म स्वरूपात निर्भय रूपात प्रकाशित होत नाही, परंतु भयभीत होत आपले मोहादी कार्य न करत कशी तरी राहते. ही मायाश्रित नाना प्रकारचे वाद विवाद मतवाद पण परमात्म स्वरूपात नाही, कारण ते फक्त एकमेव अद्वितीय आहे. तिथं वाद नाही, तिथं सगळे शंका सगळं संपतं. ते फक्त परमात्म स्वरूप होतं. त्यांनी मन शांत होतं. हे कर्म ते संपादनाची सामुग्री, त्याच्याद्वारे साध्य कर्म, या तिन्हींनी अन्वित अहंकारात्मक जीव हे सर्व ज्यात नाही तो आत्मस्वरूप परमात्मा, तो न कोणाकडून बांधला जातो न कोणी त्याला विरोध करतो. जो पुरुष त्या परमपदाच्या स्वरूपाचा विचार करतो तो मनाच्या मायामयी लहरी अहंकारादींचा बाध करून म्हणजे स्वयं आत्मस्वरूपी विहरतो. त्या सगळ्यांवर मात करू शकतो जो ठरवतो आणि करतो तो. परमपदाच्या स्वरूपाचा विचार करतो तो. जो मुमुक्षु अर्थात विचारशील पुरुष परमपदा व्यतिरिक्त वस्तूंचा परित्याग करत नेतीद्वारा निषेध करत अशी वस्तू प्राप्त करतात, त्याचा कधी निषेध होऊ शकत नाही न कधी त्याग होऊ शकतो. हेच भगवान विष्णूंचे परमपद होय. विष्णू भगवंताचे हेच वास्तविक स्वरूप आहे. तेच त्यांचे परमपद, की त्यांची प्राप्ती त्यांनाच होते की ज्यांना शरीराप्रती अहंभाव नष्ट होतो, ज्यांचा आपल्या शरीराप्रती अहंभाव नष्ट होतो. तसेच त्यांचे संबंधित गृहादी पदार्थात ममता संपते. जगातल्या पदार्थात मी माझेपण संपुष्टात येते. शौनकजी, ज्यास या परमपदाची प्राप्ती अभिष्ट आहे त्याने दुसऱ्याची कटुवाणी सहन करावी, त्याच्याकडे दुर्लक्ष करावं, आतल्या अंतरात्म्याला फक्त स्मरत राहावं. बदल्यात कुणाचा अपमान करू नये. म्हणजे त्यांनी मला असं केलं होतं. दीर्घद्वेषी लोक असतात, पराकोटीचं म्हणजे 15-15, 20-20 वर्ष डोक्यात ठेवून घाणेरडेपणाने, म्हणजे अशुद्ध बुद्धी आहे ती, असो ज्यांचं त्यांचं आपण काही घाण चांगलं म्हणायचं नाही. माणूस असा त्या कर्मात लिप्त होत राहतो. अपमान करू नये. ह्या क्षणभंगूर शरीरात अहंता ममता करून कोणत्याही प्राण्याशी वैर करू नये. भगवान श्रीकृष्णाचे ज्ञान अनंत आहे. नमो भगवते तस्मै कृष्णाया कुष्ठमेधसे यत पादांबुध्यानात संहिता मध्यगामिमाम. श्रीकृष्णाचे ज्ञान अनंत आहे. त्यांच्या चरणकमलांच्या ध्यानाने मी या श्रीमद भागवताच्या महापुराणाचे अध्ययन केले. मी आता त्यांना नमस्कार करून हे समाप्त करतो, असं सुतजी शौनकादी ऋषींना सांगतात. शौनक म्हणतात की आता हे पहिलादी भी व्यास शिष्यैर वेदाचार्यै महात्मभिः वेदाश्च कतिधा व्यस्त एतत् सौम्याभिधेहिनः. साधू शिरोमणी सुत महामुनी, वेदव्यासांचे शिष्य पैल आदी महर्षी मोठे महात्मे वेदाचारी होते. त्या लोकांनी किती प्रकारांनी वेदांचे विभाजन केले ते कृपा करून आम्हाला ऐकवा. मग सुतजी सांगतात की ब्रह्मन ज्यावेळी ब्रह्माजी पूर्वसृष्टीचे ज्ञान संपादण्यासाठी एकाग्र चित्त झाले तेव्हा त्यांच्या हृदयाच्या कंठ तालू आदी स्थानांच्या संघर्षाने खंडित एक अत्यंत विलक्षण अनाहत नाद प्रकटला. म्हणजे टाळूच्या आणि ह्याच्या कंठ टाळूच्या स्पर्शाने जेव्हा जीव आपल्या मनोवृत्तींना अडवतो तेव्हा त्यास हा अनाहत नाद ऐकू येतो. मोठे योगी त्याच अनाहत नादाची उपासना करतात. त्याच्या प्रभावाने अंतःकरणाचा क्रिया म्हणजे अधिभूत, क्रिया म्हणजे अध्यात्म आणि कारक म्हणजे अधिदैव रूपी मलास नष्ट करून ते परम मोक्ष प्राप्त करतात. त्याच अनाहत नादापासून अकार, उकार आणि मकार रूप 3 मात्रांचा ओंकार प्रकटला. या ओंकाराच्या शक्तीने प्रकृती अव्यक्तापासून व्यक्तात परिणत होते आणि जेव्हा श्रवणेंद्रियाची शक्ती लुप्त होते तेव्हा सुद्धा या ओंकारास समस्त अर्थांना प्रकट करणाऱ्या स्फोट तत्वास जो ऐकतो तो समाधी अवस्थेत म्हणजे सर्व अभावात जातो. बाकी सर्व
नाद संपतात आणि तो फक्त तेच ऐकू शकतो. ओंकार आपला आश्रय, परमात्मा परब्रह्माचा साक्षात वाचक आहे. ओंकारच संपूर्ण मंत्र, उपनिषद, वेद यांचे सनातन बीज आहे. शौनकजी, ओंकाराचे 3 वर्ण आहेत. अ उ म हे 3 वर्ण सत्व रजतम ह्या गुणांचे, रुक् यजु साम या 3 नामांचे, भू भुव स्वः या 3 अर्थाचे, जागृती स्वप्न सुषुप्ती या 3 वृत्तीच्या रूपात 3 संख्यावाला भावांना धारण करतात. म्हणून सर्व शक्तिमान ब्रह्माजींनी ओंकारापासूनच अंतस्थ य आपण जे आतून बोलतो ना, म्हणजे हे सगळं व्याकरणाशी संलग्न आहे. य र ल व हे घशातनं जे शब्द येत आहेत ते उष्म श स श ह आणि स्वर अ पासून औ पर्यंत, स्पर्श क पासून म पर्यंत तथा ह्रस्व दीर्घ लक्षण योग अक्षरमाला वर्णमाला रचली. म्हणजे ब्रह्माजींनी रचली आहे अक्षरमाला. त्याच वर्णमालेद्वारे त्यांनी आपल्या 4 मुखांद्वारे अध्वर्यू, उद्गाता, ब्रह्मा या 4 ऋत्विजांची कर्म सांगण्यासाठी ओंकार व व्यावृत्तीसह 4 वेद प्रकट केले. तीच व्यावृत्ती आपण रोज, मला म्हणजे सांगायला आनंद वाटतोय की आपण 4 महिने भागवत ऐकलं. त्या भागवताच्या पूर्वी ज्या 4 व्यावृत्ती केल्या, भूस्वाहा, भुवस्वाहा, स्वस्वाहा आणि भूर्भुवः स्वस्वाहा या 4 व्यावृत्तींचा उल्लेख ब्रह्माजींनी ओंकाराबरोबर पाठोपाठ केलेला आहे. सुदैवाने आपण 4 महिने हे नित्य ऐकलंय. तुम्हाला ज्यांना जमेल त्यांनी घरी अग्निहोत्राच्या पात्राशिवाय एक पात्र घेऊन नित्य करा. कधीही करा, कोणत्याही वेळेला करा. आपलं स्नान वगैरे सगळं आटोपल्यावर देवपूजेला बसायच्या आधी करा किंवा कोणत्याही, पण ते व्यावृत्ती होम करणं अतिशय आवश्यक आहे. किंवा मुलांना अभ्यासाला बसवायचं असताना अग्निहोत्र म्हणजे व्यावृत्ती करा आणि त्यांना अभ्यासाला बसवा. त्याचा एक जबरदस्त परिणाम होतो. 4 व्यावृत्तींसह वेद प्रकटले. आपले पुत्र मरीचिदींना वेदाध्ययनात कुशल पाहून त्यांनी वेदांची शिक्षा दिली. तेव्हा जेव्हा धर्मोपदेशासाठी निपुण झाले तेव्हा त्यांनी आपल्या पुत्रांना त्यांचे अध्ययन करवले व त्याच लोकांच्या नैष्ठिक ब्रह्मचारी शिष्य प्रशिष्यांद्वारे 4 युगाच्या संप्रदाय रूपात वेद रक्षण होत राहिले. द्वापाराच्या अंती महर्षींनी त्याचे विभाजन केले. म्हणजे आता जे विभाजन केलंय ते व्यासांनी केलेलं ते सांगतायत. शौनकजी, या वैवस्वत मन्वंतरात पण ब्रह्मा शंकरादी लोकपाल प्रार्थनेवरून अखिल विश्वाचे जीवनदाता भगवानांनी धर्मरक्षणासाठी महर्षी पराशरांद्वारे सत्यवतीच्या गर्भातून आपले अंशांश कलास्वरूप व्यासरूपात अवतार ग्रहण केला. परमभाग्यवान शौनकजी, त्यांनीच वर्तमान युगात वेदांचे 4 भाग केले. जेव्हा ब्रह्मवेत्ता ऋषींनी पाहिले की काळाच्या गतीमुळे लोकांचे आयुष्य, शक्ती, बुद्धी क्षीण झालीये, तेव्हा त्यांनी आपल्या हृदय देशी विराजमान परमात्मा प्रेरणेचे वेदांचे अनेक विभाग केले. ते 4 विभाग जे केले ते त्याच्यापासून केले. ज्याप्रमाणे मण्यांच्या समूहातून विभिन्न जातीच्या मण्यांना छाटून वेगवेगळे केले जाते, तसेच महामती भगवान व्यासदेवांनी मंत्र समुदायातून भिन्न भिन्न प्रकरणानुसार मंत्र संग्रह वेगवेगळे केले आणि त्याचे ऋक्, यजु, साम, अथर्व अशा 4 संहिता बनवल्या. त्या 4 शिष्यांना बोलावून प्रत्येकाला संहिता दिल्या. त्यांनी बृहवृच नावाची पहिली ऋक् संहिता पैलास, निगद नावाची दुसरी यजुस संहिता वैशंपायनास व सांगश्रुतीची छांदोग्य संहिता जैमिनीस व आपला शिष्य सुमन्नास अथर्व अंगिरस संहितेचे अध्ययन करवले. शौनकजी, पैल मुनींनी आपल्या संहितेचे 2 भाग पाडले. एकाचे अध्ययन इंद्रमिनीद्वारे, दुसरे बालवकाला दिले. बाष्कलाला दिले. बाष्कलाने पण आपल्या शाखेचे 4 विभाग पाडले आणि ते 4घे बोध्य, याज्ञवल्क्य, पराशर, अग्निमित्रास शिकवले. परमसंयमी इंद्रातीने प्रतिभाशाली मांडुकेय ऋषींकडून संहितेचे अध्ययन करवले आणि मांडुकेय शिष्य देवमित्र याने सौभरींकडून वेदाध्ययन करवले. मांडुक्यांचे पुत्रांचे नाव शाकल्य. त्यांनी आपल्या संहितेचे 5 भाग केले. वात्स्य, मुद्गल, गोखल्य, शिशिर
नावाच्या शिष्यांना शिकवले आणि शाकल्याचे आणखी एक शिष्य होते जातुकर्णे मुनी. त्यांनी आपल्या संहितेचे 3 भाग केले आणि त्या संबंधी निरुक्तासह आपला शिष्य बलाक, पैज, वैताळ आणि विरजास शिकवले. बाष्कलाचा मुलगा बाष्कलीने सर्व शाखांमधून मिळून एक वालखिल्य नावाची शाखा रचली आणि त्याला बलायनी, भज्य, कासाराने ग्रहण केले. या ब्रह्मर्षींचे पूर्वोक्त संप्रदायानुसार ऋग्वेदासंबंधी बृहवच शाखांना धारण केले. जो वेद शाखांचा हा इतिहास श्रवण करतो तो सर्व पापांपासून सुटतो. एकदाच ऐकायचं असतं आपल्याला. आपल्या काय महत्वाचं आहे, आपल्या काही गरजेचं नाही आहे असं म्हणून सोडायचं नाही. कारण हे शाखा विस्तार करायसाठी प्रचंड परिश्रम घेतलेले आहेत आणि योग्य व्यक्ती बघून, आपले शिष्य बघून मग त्या तशा त्यांना सुपूर्त केल्या आहेत. त्यांनी त्याचा विस्तार दुसऱ्या पुढे पुढे पास ऑन केलेला आहे. हे खूप महत्वाचं आहे. शौनकजी वैशंपायनाच्या काही शिष्यांचे नाव होते चरकाध्वर्यू आणि या लोकांना आपल्या गुरुदेवांच्या ब्रह्महत्या जनित पापाचा प्रायश्चित्त करण्यासाठी एका व्रतानुष्ठान केले आणि म्हणून त्यांचे नाव चरकाध्वर्यू पडले. वैशंपायनांचे एक शिष्य याज्ञवल्क्य मुनी, त्यांनी आपल्या गुरुदेवांना आपले अहोभाग्य भगवंत, हे चरकाध्वर्यू ब्राह्मण तर खूप थोडी शक्ती ठेवतात, त्यांच्या व्रतपालनाने काय लाभ होणार? मी आपल्या प्रायश्चित्तासाठी खूप कठीण तपस्या करेन. याज्ञवल्क्यांची ही गोष्ट ऐकून वैशंपायन ऋषींना राग आला आणि मग ते म्हणाले की बस बस चुप राहा, तुझ्यासारख्या शिष्याचीच मला गरज नाही, म्हणजे जेवढा अहंकारी आहेस त्याची गरजच नाही असं ते म्हणाल्यावर त्यांना खूप म्हणजे थोडक्यात त्यांना राग येतो आणि ते त्याला आपला शिष्यच म्हणायला नाकारतात. मग त्याला अपमान वाटतो. आतापर्यंत माझ्याकडनं घेतलेली विद्या टाक म्हणतात आणि मग तो शिकलेलं सगळं आहे तो ओकतात. याज्ञवल्क्य देवरथाचे पुत्र होते. त्यांनी गुरुजींनी आज्ञा मिळताच शिकलेल्या यजुर्वेदाचे सगळे वमन केले, ओकून टाकली ते आणि व ते तिथून निघून गेले. जेव्हा इतर मुनींनी हे पाहिले तेव्हा याज्ञवल्क्याने यजुर्वेद ओकलाय तेव्हा त्यांच्या चित्तात लालसा झाली की ते ग्रहण करावे, पण फेकलेले मंत्र ग्रहण करणे ब्राह्मणाला शोभत नाही. म्हणून त्याने तित्तर हे पक्षाचं रूप घेतलं आणि ते चाखले. म्हणून यजुर्वेदाची ती परमरमणीय शाखा तैत्तरीय नावाने प्रसिद्ध आहे. शौनकजी, याज्ञवल्क्याने विचार केला की मी अशी काही श्रुती प्राप्त करेन की कोणाकडेच नसेल. आता तो गुरुहीन झाल्यामुळे त्याला खूप अपमानित वाटायला लागलं आणि त्याचा जीव तळमळायला लागला की आपण काहीतरी केलं पाहिजे. मग याज्ञवल्क्य अशा प्रकारे उपस्थान करू लागले सूर्य भगवंताचे. त्यांनी त्यांची साधना चालू केली. मी ओंकार स्वरूप भगवान सूर्याला नमस्कार करतो, मी संपूर्ण जगताचे आत्मा कालस्वरूप सूर्याला नमस्कार, सूर्याची खूप मोठी प्रार्थना केलेली आहे. ओम नमो भागवते आदित्याय अखिल जगतात्मरूपेण कलस्वरूपेण चतुर्विभूताम निर्क, खूप मोठा श्लोक आहे ते. 3-4 श्लोक एकदम म्हटलेले आहेत. ब्रह्मापासून तृणापर्यंत जितके पण जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिज सगळ्या प्रकारचे प्राणी आहेत ते तुमच्यामुळं होतात, हे याज्ञवल्क्य सूर्याला म्हणतायत. ज्या सर्वांच्या हृदयात आत बाहेर आकाशात समान व्याप्त राहूनही आपण उपाधींच्या धर्मांच्या असंग राहणाऱ्या अद्वितीय भगवानच आहात. खूप स्तुती करतात. प्रभू, आपण समस्त देवतात विराजमान आहात. जे लोक दररोज 3ही वेळा वेदविधीने आपली उपासना करतात, आपल्या प्रित्यर्थ यज्ञ करतात, त्या सूर्यदेव, आपण साऱ्या सृष्टीचे मूळ कारण आहात एवं समस्त ऐश्वर्याचे स्वामी आहात. म्हणून आम्ही आपल्या ह्या तेजोमय मंडलाचे पूर्ण एकाग्रतेने ध्यान करतो. आपण आमचे आत्मा व अंतर्यामी आहात. हा लोक प्रतिदिन अंधकाररूप अजगराच्या विक्राळ जबड्यात पडून अचेतन मेल्यासारखा पडतात. आपण परमकल्याण स्वरूप परमकल्याणाचे साधन धर्मानुष्ठानात लावून आत्माभिमुख त्यांना करतात, म्हणजे दिशा उजळवता आणि पुन्हा त्यांना जागृत करता. प्रभो, आपले दोन्ही चरणकमल 3ही लोकांच्या गुरुसदृश महानुभवांकडूनही वंदित आहेत. मी आपल्या युगल चरणांना शरण आलोय. मला यजुर्वेदाची प्राप्ती व्हावी. कारण आता
तो काढून घेतलेला असतो वैशंपायन ऋषींनी, पण त्यांना तर तो पाहिजे असतो. मग ते म्हणतात की आता मी कसा मला परत मिळणार, म्हणजे काहीतरी करा. आणि सूर्याची अतिशय आर्तभावाने त्यांनी सूर्याची प्रार्थना केलेली आहे. सुतजी सांगतात, शौनकादी ऋषींनो याज्ञवल्क्यांनी सूर्य भगवानाची अशी प्रार्थना केली, अथक प्रयत्न केले, तेव्हा अश्वरूपाने त्यांच्या समोर ते प्रकटले, जे अजून कुणास प्राप्त झाले नव्हते. अशा यजुर्वेद मंत्राचा सूर्याने त्यांना उपदेश केला. त्यानंतर याज्ञवल्क्यांनी यजुर्वेदाच्या असंख्य मंत्रांपासून त्यांचा 15 शाखांची रचना केली. तेच वाजसनेयस नावाने प्रसिद्ध झाले. ते कण्व माध्यंदिन आहेत. ऋषींनी ते ग्रहण केले. मी पूर्वीच सांगितल्याप्रमाणे महर्षी कृष्ण द्वैपायनांनी जैमिनी मुनीस सामसंहितांचे अध्ययन करवले. त्यांचे पुत्र, आता हे यजुर्वेद झालं, सामवेदाचं सांगतायत, सुमंतू मुनी व नातू होते. सुनवान जैमिनी मुनींनी आपल्या वनवासात एक एक संहिता शिकवली. आणि मग सुकर्मा नावाच्या जैमिनीचा एक शिष्य होता. तो महान होता. जसे एका वृक्षाच्या अनेक शाखा असतात तसे सुकर्माने सामवेदाच्या म्हणजे शाखा बनवल्या, संहाता बनवल्या. सुकर्म्याचे शिष्य कोसल देश निवासी हिरण्यनाभ पौशुभी ब्रह्मवेत्यात श्रेष्ठ आवंत्यकाने ते ग्रहण केले त्या शाखा. आणि पौष्पंजी आवंत्यकाचे 500 शिष्य होते. ते उत्तरेकडचे निवासी असल्यामुळे ते सामवेदी म्हणजे तिकडचे झाले. त्यांनाच प्राच्य सामवेदी असं म्हणतात. ह्या हिरण्यनाभाचा म्हणजे त्यांचा शेवटचा शिष्य होता तो कृत. त्याने आपल्या शिष्यांना 24 संहिता शिकवल्या व उरलेल्या संहिता परमसंयमी आवंत्याने आपल्या शिष्याला शिकवल्या. अशा प्रकारे सामवेदाचा विस्तृत विस्तार झाला. ह्या सर्व वेदांचा असा विस्तार सांगीन. त्यांनी पुन्हा अथर्व वेदाच्या शाखा आणि त्याच्या पुराण तेही सांगितलं की ते सर्व गोष्टी थोडक्यात, म्हणजे वेदांबद्दल काही सांगितलं नाही असं राहू नये. त्यांच्याबद्दल प्रदीर्घ माहिती ही त्यांच्याकडनं दिली गेली. आणि पुन्हा आता मूळ भागवत म्हणजे भगवंताचं हे जरी संपलं असलं लीला सांगून, तरी वेद हा प्रकार असा आहे की तो अध्यात्मासाठी नाही, पूर्ण समाजाच्या उत्तम जगण्यासाठी आहे. समाज चांगला निर्भयपणे आणि कुठल्याही कमतरतेशिवाय आनंदामध्ये सुचारूपणाने जगायला हवा, म्हणून हे वेदांचे मंत्र आहेत. त्यानुसार त्याच्यातनं त्यांचं आतलं दिव्यत्व सिद्ध व्हायला पाहिजे, ते जाणून घ्यायला पाहिजे प्रत्येकाने. ह्यासाठी हे वेद आहेत आणि त्याच्यासाठी ह्या ऋषी मुनींनी प्रचंड प्रयत्न केलेले आहेत. आता फक्त हे आपण उद्याला अथर्ववेदाचं पाहू. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता ह्या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, करू तुझ भगवंता. करुणा निधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्व भाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेशा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः, प्राचीन सभ्यतायाः. समयं समर्गताया, पुनरानयस्व भगवन्.
करुणानिधे प्रभोन दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज